Jungle. हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कंटाळवाणा चेहरा बाजूला सारत चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्याचं गणित खूप कठीण आहे. ते सोडवा आणि आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखी करा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सपोर्ट सिस्टीम आपण जे म्हणतो ते खूप महत्वाचे आहे कुठेतरी, कारण आपला बॅकबोन्स आपल्याला अडचणीच्या काळात, आपल्याला वाईट परिस्थितीत जीवनाचा जो दिशा दाखवतो म्हणजे आपला एक सपोर्ट सिस्टीम, गुरु, मार्गदाता, जो आपल्याला चांगल्या वळणावरती घेऊन जातो. इतिहासामध्ये पण असे काही गुरु होऊन गेले, पण कोणता गुरु कोणत्या शिष्याचं नुकसान नाही करत, पण असे काही गुरु होऊन गेले की त्या शिष्याचे त्याने नुकसान केले. तर काही गुरु असे झाले किंवा शिष्य असे झालेत की, आता एक्झाम्पल द्यायचं झालं एकलव्य आणि द्रोणाचार्य. पूर्वी गुरु होते, शिष्य होते, कारण ती परंपरा ते आपण बघायचो. त्याचप्रमाणे आजकाल गुरु शिष्य ही परंपरा राहिली नाही, कारण आता समाजाचा मूलभूत घटक म्हणजे शिक्षक जीवन जगत असताना मित्रांनो, जे स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन किंवा परिवर्तनाच्या दिशेकडे वाटचाल कशी होऊ शकते याविषयी आपण आज बघणार आहोत. की इतिहास, काही गोष्टी इतिहासात त्या गोष्टीची नोंद घेतली जाते की असं होऊ शकतं काय, असं म्हणजे एक विचार करणारी गोष्ट आहे. आपण बघणार आहेत आज की गुरु आणि शिष्य, गुरुने उपदेश दिला आणि शिष्याने तो स्वीकारला, त्याचं फलित म्हणून किती घातक परिणाम झाला आजच्या स्टोरीतून आपण बघणार. तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याचं नाव ऐकले तरी लोक घाबरायचे, पण त्याच व्यक्तीचं नाव इतिहासात महान परिवर्तनाचं प्रतीक म्हणून जपून ठेवलं. तो म्हणजे अंगुलीमाल. अंगुलीमाल या नावातच किती अर्थ दडलेला आहे मित्रांनो, कारण प्रत्येक नावात काही ना काही अर्थ असतो. आपल्या नावात पण काहीतरी अर्थ दडलेला. अंगुलीमाल म्हणजे अंगुली म्हणजे बोट आणि माल म्हणजे माळ. बोटांची माळ म्हणजे या नावाचा अर्थ होतो बोटांची माळ म्हणजे अंगुलीमाल. मित्रांनो, अंगुलीमाल होण्याचा काहीतरी प्रवास असेल, कारण माणूस वाईट संगती, वाईट गोष्टी स्वीकारूनच आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो. त्यामध्ये बदल होतात, ते कोणत्या स्वरूपाचे होतात, ते कसे होतात, आणि ही सर्व कहाणी, ही जी स्टोरी म्हणजे एक परिवर्तनाची दिशा आहे, ते ठरवते की काय आयुष्यात अशा गोष्टी झाल्या असतील की एक साधारण मुलगा, एक साधारण शिष्य, बुद्धिमान शिष्य अंगुलीमाल कसा बनला, तो प्रवास काय असेल आपण जाणून घेऊया. मित्रांनो, अंगुलीमाल लहान असताना म्हणजे शिष्य त्यावेळीचा अहिंसक. अंगुलीमाल नावाचा अर्थ आपण बघितला आता, अहिंसक म्हणजे तो हिंसा न करणे. अहिंसक या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे की हिंसा न करणे. अहिंसक एक बुद्धिमान आणि
गुरूंचा तो आवडता असा शिष्य होता. आवडता कोण होतं की तो सर्व गुण म्हणजे त्याचे कौशल्य असतील, स्वभाव असेल, त्या सर्व गोष्टी त्या गुरुला आवडायच्या. तर समाजाचं एक चित्र आपण असे पण बघतो की एखादी व्यक्ती जर पुढे जात असेल तर ती व्यक्ती मागे कशी येणार. आज आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात की एखादी व्यक्ती जर पुढे जाते तर तिला मागे कसं आणायचं हा प्रयत्न इतरांचा असतो. त्याचप्रमाणे त्या काळात जे अहिंसक सोबतचे जे मित्र होते किंवा शिष्य होते त्यांना अहिंसक या हुशार शिष्याचा राग यायचा, मत्सर वाटायचा की हा गुरूंचा आवडता म्हणजे शिष्य आहे. आणि रागाच्या भरात म्हणजे त्याच्याविषयी मनात घेऊन एक दिवस असं काहीतरी वेगळं घडतं, विपरीत घडतं की त्यामुळे अहिंसक पासून अंगुलीमाल होण्याचा जो प्रवास आहे तो चालू. तुम्ही समाजामध्ये बघितलं असेल की काही हुशार मुलगा असेल, काहीतरी होतकरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपला समाज किंवा समाजातील काही घटक त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे की याने पुढे जाऊ नये, याने त्याच्या जीवनामध्ये प्रगती करू नये, आपण जसे जगत आहोत त्याचप्रमाणे याने जगायला पाहिजे, अशा विचारसरणीचे लोक आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतच अहिंसक हा हुशार होता, बुद्धिमान होता. इतर म्हणजे त्याला जे कौशल्य असतील ते पूर्ण त्या गोष्टीचं ज्ञान होतं आणि इतर शिष्यांना त्याचा मत्सर यायचा किंवा त्याला राग यायचा. अहिंसक गुरूंचा मी सांगितलं की आवडता किंवा म्हणजे आपण बोलतो ना एखादा मुलगा जर चांगला असेल, होतकरू असेल तर आपण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे गुरु त्या शिष्याला सपोर्ट करायचे की चांगला आहेस, हुशार आहेस, आणि तो आवडता होता सर्वांमध्ये. आता आवडता व्यक्ती असला की आता तुम्ही कॉलेज जीवनात असाल किंवा तुमचं शिक्षण चालू असेल किंवा काही इतर गोष्टी असतील, पण ज्यावेळी मी कॉलेजमध्ये जायचो किंवा लहान असताना आमचे गुरुजी होते ते मला असं पुढे बसून ठेवायचे, कारण हुशार विद्यार्थी असल्यामुळे म्हणजे मान त्या गोष्टी येतात की कोणी सर आले असतील चेकिंगला किंवा बघायला तर मला सांगायचे राज तू पुढे येऊन बस, असं असतं. त्या काळात पण तसंच चालायचं की त्याचा मान सन्मान आवडता म्हटल्यावर या गोष्टी कंपल्सरी आल्या. तर जे इतर होते शिष्य त्यांना अहिंसक राग यायचा. मग अहिंसक पासून अंगुलीमाल होण्याचा जो प्रवास आहे तो कसा बरं झाला असेल. एक विद्यार्थी किंवा एक शिष्य हुशार आणि एवढा घातक कसा बनला. काहीतरी असेल, कुठून तरी त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी असे झालं असेल की त्यापासून तो अंगुलीमाल झाला. तर आपण कसं आहे, एक दिवस जे गुरु होते अहिंसकचे तर त्यांच्या ज्या वाईफ होत्या म्हणजे गुरुमा, तर अहिंसकला बोलवून घेतलं. अशी कुटिया असेल त्या स्वरूपात त्या काळात, तर तिथे बोलवून घेतलं. काही शिष्यांनी ते बघितलं की अहिंसकला गुरुमाने बोलवलं, काही काम असेल, अहिंसक गेला. होतं असं की गुरुमा त्याला सांगतात की माझं हे काम आहे ते कर. विषय हाच असतो की अहिंसक ते काम पूर्ण करतो. इतर शिष्यांना अहिंसकचा भरपूर राग असतो मनामध्ये, की कारण तो आवडता शिष्य असल्यामुळे इतर शिष्यांना त्याचा राग होताच. तर याला काहीतरी धडा शिकवायचा अहिंसकला, म्हणून शिष्यांनी जे शिष्य अहिंसकचा राग करायचे त्या शिष्यांनी गुरूंना म्हणजे
तिखट मीठ टाकून गाडी लावतात ना, त्याप्रमाणे काहीतरी त्यांच्या कानामध्ये सांगितलं. आता गुरु म्हटल्यावर गुरूंचा काहीतरी दर्जा असतो. गुरु आले म्हणजे त्यांना चुकीचं काहीतरी सांगितलं आणि त्यांच्यामध्ये मनामध्ये संशयाचं विष पेरलं गेलं गुरूंच्या मनामध्ये. त्याचं फलित म्हणून आता चुकीचं कृत्य केलं असं त्यांना वाटलं गुरूंना. गुरु होते संयम, शांत, करुणामय भावनेने अहिंसकला जवळ बोलवून घेतलं. आपल्या मनात काय चालू आहे ते अहिंसकला न सांगता, अहिंसकला आता कसं आहे, गुरु आहे, गुरु सांगणार ते शिष्य करणार. त्या काळात अशी परंपरा होती. त्या परंपरेला काही लोक आज सुद्धा फॉलो करतात, की जसे शिक्षक सांगतात तसे मुलं करतात. त्याचप्रमाणे त्या काळापासून ती परंपरा चालू आहे. तर अहिंसकला गुरूंनी आदेश दिला की तू ज्या मार्गात जो येईल त्याला तू मार, म्हणजे ठार कर, आणि त्याची जी बोट असतील त्या बोटांची माळ कर आणि गळ्यात घाल. म्हणजे त्याला हिंसेच्या मार्गावर प्रवृत्त केलं. एक गुरु चांगली वाट दाखवतो, या गुरुने त्याला चुकीचा मार्ग दाखवला, चुकीच्या दिशेने वाटचाल करायला सांगितली. आता गुरूंनी सांगितलाय, आदेश तर पाळावा लागेल, कारण आवडता गुरु म्हणजे आवडता शिष्य असल्यामुळे तो त्या गुरुचे शब्द होते की जो तुझ्या वाटेत येईल त्याला तू ठार करायचं आणि त्याची बोटे कापून आपल्या म्हणजे त्या बोटांची माळ करायची आणि गळ्यात घालायची. म्हणजे त्याचं विध्वंसक काय बोलता येईल त्याला, की त्याचं मत परिवर्तन केलं की तू असा, म्हणजे अहिंसक पासून तो अंगुलीमाल कसा झाला. तर ह्या गोष्टीने सुरू झालं की त्याच्या गुरुने त्याला आदेश दिला की तू तुझ्या मार्गामध्ये जो येईल त्याला मार आणि त्याची बोटे कापून त्या बोटांची माळ गळ्यात घाल. म्हणजे त्याला तिरस्कार किंवा त्याला म्हणता येईल विध्वंसक मार्गाने त्याची वाटचाल चालू झाली. मित्रांनो, अहिंसक जंगलामध्ये त्या काळात जंगल भरपूर असायचं, घनदाट जंगल असायचं, दिवसा कोणाची जायची हिंमत नसायची. त्यामध्ये एक राक्षस तलवार घेऊन दबा धरून एखाद्या जंगलात बसलेला आहे आणि त्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला ठार करतोय, अशी चर्चा पसरू लागली. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ऑब्विसली होणारच, कारण जीव कोणालाही महत्वाचा असतो आणि मृत्यूला कोणीही घाबरतं. म्हणून लोकांमध्ये हळहळ व्यक्त झाली की या जंगलामध्ये तो जातो. त्या जंगलामध्ये अंगुलीमाल नावाचा राक्षस आहे आणि तो राक्षस जो कोणी या दिशेने जाईल त्याची बोट म्हणजे त्याला मारतो आणि त्याची बोटे तोडून म्हणजे कापून आपल्या गळ्यात परिधान करतो. त्याचं हे रुटीन चालूच राहिलं. जो कोणी जंगलाच्या दिशेने जाईल दबा धरून बसायचा, त्याच्यावर म्हणजे त्याचा प्रहार करायचा तलवारीने त्या व्यक्तीवर आणि त्याला मारून त्याची बोटे कापायचा, गळ्यात घालायचा. त्याचा हे जे रुटीन आहे ते अहिंसक उर्फ अंगुलीमाल याचं चालू झालं. काळ लोटला. ही बातमी पूर्ण म्हणजे आजूबाजूला जे गाव असतील त्या काळात तिथे पसरली. लोकांनी भीतीने त्या दिशेने जायला म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणे बंद केलं. एक दिवस
अंगुलीमाल त्याचं आयुष्य बदलणार आहे असं अंगुलीमालाला कल्पना नसताना त्याच्या जीवनाचं सोनं होणार आहे. तो दिवस आला. होतं असं की भगवान तथागत गौतम बुद्ध त्या जंगलाच्या दिशेने जात होते, तेव्हा आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना म्हणाले की तुम्ही ह्या दिशेने वाटचाल करू नका. जंगलामध्ये दबा धरून बसलेला अंगुलीमाल आहे, राक्षस आहे. तो कोणालाही मारतो, ठार करतो, त्याची बोटे कापतो आणि आपल्या गळ्यात त्या बोटांची माळ परिधान करतो. मित्रांनो, ते बुद्ध होते. बुद्ध म्हणजे या शब्दातच किती पवित्र अर्थ म्हणजे दडलेला आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान आहे मित्रांनो, करुणेचा सागर. सम्यक संबुद्धस्य त्या दिशेने वाटचाल करतात. भीती नाही. भीती काय वाटणार? त्यांच्या चेहऱ्यावर तेज. होतं असं, बुद्ध पुढे जात असतात. मागून अंगुलीमाल त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर घात करायला निघाला असतो. त्या हातात भली मोठी तलवार असते. तर मित्रांनो, भगवान गौतम बुद्ध पुढे जात असताना त्यांना पाठीमागून आवाज येतोय असं त्यांना कळलं. आता जो अंगुलीमाल होता त्याच्या हातामध्ये तलवार, तो क्षण डोळ्यासमोर आला. एखाद्या व्यक्तीच्या जर आयुष्यात असा क्षण आला असेल तर काय म्हणजे त्याचा वाटत असेल, पण ते बुद्ध होते. प्रश्न असा पडतो मित्रांनो की पुढे काय झालं असेल? बुद्ध, करुणा सागर, सम्यक संबुद्धस्य त्याला उपदेश करतात, हे अंगुलीमाला, तुला मी जे सांगेल ते तू करशील काय? तर तो अंगुलीमाल बुद्धांना म्हणतो, हे श्रावक, हे संन्यासी, ज्याला मी मारणार आहे त्याची मी शेवटची इच्छा पूर्ण करतो, सांग काय करायचं? भगवान बुद्ध स्मित हास्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज आणि त्यांचं जे रूप बघून अंगुलीमालाला एक त्याच्या विचारांचा जो प्रवास असतो तो चालू होतो की माझ्या हातात तलवार आहे आणि हा संन्यासी, हा श्रावक मला घाबरत नाही, उलट मला सांगतोय की माझं एक काम करशील काय? तर तो कुठेतरी त्याच्यामध्ये त्याचं मन किंवा त्याच्यामध्ये परिवर्तनाची जी वाटचाल चालू होते. भगवान बुद्ध त्याला सांगतात की त्या फांदीवरच मला एक पान घेऊन ये, मी इथेच आहे, इथेच उभा आहे. आणि अंगुलीमालला होतं असं की तो आतून खुश होतो की एवढं छोटस काम आहे. अंगुलीमाल खुश होऊन त्या झाडाकडे जातो, ते पान आणतो आणि बुद्धांच्या हातावर देतो. बुद्ध त्याच्याकडे स्मित हास्य करून असं बघतात आणि अंगुलीमालाला उपदेश करतात की जे तू ते पान तोडलेलं आहेस ते तोडणं सोपं आहे, पण ते जोडायला आता तुला जमेल काय? तेव्हा त्याला साक्षात्कार होतो की आपण किती पाप केलेलं आहे आणि हिंसेच्या भरात आपण किती लोकांचा बळी घेतलेला आहे. म्हणून मित्रांनो, यातून असं शिकायला मिळतं की तोडणं सोपं आहे, जोडणं कठीण आहे. अशी शिकवण तथागत गौतम बुद्ध अंगुलीमालाला देतात. यासोबतच होतं असं, एवढं बोलून ते पुढे जातात आणि जात असताना अंगुलीमाल त्यांच्या पाठीमागे धावतो. धावत असताना अंगुलीमाल त्यांना सांगतो की हे श्रावक, हे संन्यासी, थांब थांब. एवढ्यात होतं असं, बुद्ध थांबत नाही, म्हणजे ते हळूहळू चालत असतात.
अंगुलीमाल हा धावत असतो. एक पॉइंट असा येतो, बुद्ध अंगुलीमालाला उपदेश करतात की मी थांबलोय, तू कधी थांबणार. या लाईनीने, या लाईनमुळे अंगुलीमालाचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. या लाईनीचा अर्थ असा आहे की हिंसा करू नकोस, अन्याय करू नकोस, जे तू हत्या करतोस ते करू नकोस. या लाईनने त्याचं आयुष्य बदललं. आयुष्य जगत असताना मित्रांनो, आपल्याला पण करुणामय शब्द म्हणजे प्रयोग केला पाहिजे. भगवान बुद्धांनी त्याला शिवी दिली नाही किंवा त्याला शिक्षा दिली नाही, दिला फक्त तो उपदेश की मी थांबलोय जसं तू पण थांब. याने असं शिकायला मिळतं की चुकीची संगत आयुष्य उद्ध्वस्त करते. एक चुकीचा निर्णय संपूर्ण जीवन बदलू शकतो, परंतु योग्य निर्णय आयुष्यही वाचवू शकतो. भूतकाळ कितीही वाईट असला तरी भविष्य बदलता येते. करुणा आणि क्षमा सर्वात मोठी शक्ती आहे मित्रांनो. आणि आज नात्यामध्ये मित्रांनो थोडं भांडण झालं, काय झालं तर स्वाभिमान आडवा येतो, आणि स्वाभिमान आडवा आला तर एकमेकांशी नातं दुरावलं जातं. त्यामुळे क्षमा मागा, प्रेम करा. कारण या कथेतून आपल्याला तो संदेश मिळतो की क्षमा मागा, चुकलं असेल तर क्षमा मागा आणि चुकीची संगत करू नका. त्यासोबतच राक्षस म्हणून ओळखला जाणारा माणूस संत म्हणून इतिहासात अमर झाला, तो म्हणजे अंगुलीमाल. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.